तर या व्हिडिओपासून आपण आपला सायन्स फर्स्टचा पहिला युनिट लॉज ऑफ मोशन हा सुरू करत आहोत. लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. मोशनचे जे काही लॉज आहेत ते लॉज आपल्याला या युनिट मध्ये शिकायचे आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कुठला पण ऑब्जेक्ट एक तर रेस्ट मध्ये असेल किंवा मोशन मध्ये असेल. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट मोशन मध्ये केव्हा असते आणि रेस्ट मध्ये केव्हा असते हे बघू आपण. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट आहे, मी एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला ए नावाचा. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट जर विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन चेंज करत असेल तर हा ऑब्जेक्ट आपण मोशन मध्ये आहे असं म्हणतो. म्हणजे कसं की जर समजा आता आपला इनिशियली टाइम 0 आहे. ठीक आहे. स्टार्टिंग फेज आपण आता हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. तर आता काही वेळानंतर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम हा ऑब्जेक्ट या ए पोझिशनला होता आणि या ऑब्जेक्टने त्याची पोझिशन चेंज केली. हा ए पोझिशन पासून बी पोझिशनला गेला 5 सेकंद नंतर. तर टाइम आपला किती आहे इथं 5 सेकंद. ठीक आहे. तर बघा या पहिल्या ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम म्हणजे हा एकच ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट तोच आहे पण सुरुवातीला या ऑब्जेक्टची पोझिशन कोणती होती ए पोझिशन. कधी की जेव्हा टाइम टी इज इक्वल टू किती होता 0 सेकंद. 5 सेकंद नंतर जेव्हा टाइम किती झाला 5 सेकंद त्यावेळेस हा ऑब्जेक्ट ए पोझिशन पासून गेला कोणत्या पोझिशनला बी पोझिशनला. म्हणजे या ऑब्जेक्टनं की ज्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या ऑब्जेक्टने त्याची पोझिशन चेंज केली. म्हणजे जर ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम पोझिशन चेंज करत असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, द ऑब्जेक्ट इज इन मोशन. ऑब्जेक्ट कुठं असेल तर मोशन मध्ये असेल. आणि जर समजा हा दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टचा मास आहे कॅपिटल एम. सुरुवातीला हा ऑब्जेक्ट याच पोझिशनला आहे. टाइम टी इज इक्वल टू 0 ला याची पोझिशन एच आहे आणि 5 सेकंद नंतर आपण टाइम टी इज इक्वल टू 5 सेकंद 5 सेकंद नंतर सुद्धा आपण बघितलं की हा ऑब्जेक्ट त्याच पोझिशनला आहे. तो ऑब्जेक्ट त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज करत नसेल तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, तो ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे. हे जे एक्झाम्पल वरचं बघितलं ते कशाचं बघितलं, मोशनचं. ऑब्जेक्ट कशामध्ये होता तर मोशन मध्ये होता आणि या सेकंड एक्झाम्पल मध्ये ऑब्जेक्ट कुठं आहे रेस्टला आहे. ठीक आहे. तर मग ऑब्जेक्टला रेस्ट मध्ये केव्हा आहे आणि मोशन मध्ये केव्हा आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल की जर समजा ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन चेंज करत असेल तर तो ऑब्जेक्ट कसा आहे तर मोशन मध्ये आहे. आणि जर समजा ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन चेंज करत नसेल तर तो ऑब्जेक्ट कसा आहे रेस्ट मध्ये आहे. ठीक आहे. लक्षात आलं. अजून आपण एक दोन एक्झाम्पल घेऊ. एक कार आहे किंवा एक व्हेकल आहे. व्हेकल इथं आहे. व्हेकलची पोझिशन घेतो मी ए. सुरुवातीला ए पोझिशनला आहे. आपण 5 सेकंद नंतर बघितलं तर ही व्हेकल समोर गेली. समोर गेली म्हणजे व्हेकल समोर केव्हा जाईल, आपण केव्हा म्हणली की व्हेकल समोर चालली, जर समजा विथ रिस्पेक्ट टू टाइम ती व्हेकल तिची पोझिशन चेंज करत असेल त्यावेळेस आपण काय म्हणेल की ही व्हेकल मोशन मध्ये आहे. ठीक आहे. आणि जर समजा या व्हेकलनं स्वतःची पोझिशन चेंजच केली नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम, एक थांबलेली गाडी आहे. ठीक आहे. आता मला सांगा की बस स्टॉप आहे. बस स्टॉपवर एक बस आली, पॅसेंजर तिच्यातून उतरायले. तर मग पॅसेंजर उतरताना ती बस तिची पोझिशन बदलते का नाही. तर मग त्यावेळेस ती बस कशी असेल स्टेशनरी असेल किंवा ती बस रेस्टला असेल. कोणत्या कंडिशन असेल त्या बसची रेस्ट किंवा स्टेशनरी. आणि पॅसेंजर उतरले, पॅसेंजर बसले. आता ती व्हेकल सुरू झाली म्हणजे तिने तिची पोझिशन चेंज केली. व्हेकलनं पोझिशन चेंज केली तर मग आपण काय म्हणतो की ती व्हेकल मोशन मध्ये आहे. ऑब्जेक्ट स्टेशनरी केव्हा असेल किंवा रेस्ट मध्ये केव्हा असेल ज्या वेळेस ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याची पोझिशन चेंज करत नाही. जर समजा विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑब्जेक्ट पोझिशनच चेंज करत नसेल
तर तो ऑब्जेक्ट कसा असेल, रेस्ट मध्ये असेल किंवा स्टेशनरी असेल. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम जर समजा ऑब्जेक्ट किंवा व्हेइकल पोझिशन चेंज करत असेल तर आपण काय म्हणेल की तो ऑब्जेक्ट किंवा ती व्हेइकल मोशन मध्ये आहे. ठीक आहे. तर लॉज ऑफ मोशन म्हणजे आपल्याला मोशनचे जे काही लॉज बघायचे आहे तर ते कोणत्या ऑब्जेक्टसाठी बघायचे आहे, तर जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे त्यांच्यासाठी बघायचे. ठीक आहे. तर मग मोशन मध्ये ऑब्जेक्ट केव्हा असेल, व्हेन द ऑब्जेक्ट चेंजेस इज पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम देन द ऑब्जेक्ट इज इन मोशन. त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, तो मोशन मध्ये आहे. ठीक आहे. आता मोशन कशाचे बनवू शकते, कुठल्या पण ऑब्जेक्टची मोशन आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. तर मग मोशनची स्टडी करतो म्हणजे आपण काय करतो, त्या मोशनच्या रिलेटेड काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्या फिजिकल क्वांटिटीजची आपण स्टडी करतो. ठीक आहे. तर मग मोशनच्या स्टडीसाठी आपल्याला जे काही इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज कुठल्या आहेत, तर सुरुवातीला आहे डिस्टन्स. डिस्टन्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. त्यानंतर सेकंड फिजिकल क्वांटिटी आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. तिसरी फिजिकल क्वांटिटी बघायची आहे आपल्याला या युनिट मध्ये ती म्हणजे स्पीड. त्यानंतर चौथी फिजिकल क्वांटिटी बघायची आहे व्हेलॉसिटी. आणि पाचवी बघायची आहे आपल्याला असेलरेशन, ऍक्सिलरेशन किंवा असेलरेशन. ठीक आहे. तर या बेसिक फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड टू द मोशन हे आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. ठीक आहे. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असते ते सुरुवातीला लक्षात घ्या. द मेजरेबल क्वांटिटीज आर नोन एज फिजिकल क्वांटिटीज. मेजरेबल क्वांटिटीज म्हणजे काय की ज्या क्वांटिटीजला आपण मेजर करू शकतो अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणू, फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा की डिस्टन्स आहे, सुरुवातीला डिस्टन्सला आपण काय म्हणलो, फिजिकल क्वांटिटी. मला जर समजा सांगायचं असेल की उमरखेड पासून तर पुसद पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे, 43 किलोमीटर. ठीक आहे. तर मला सांगता येते की नाही, डिस्टन्स मोजता येते की नाही, 43 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. तर मग डिस्टन्स कोणती क्वांटिटी झाली, फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ज्या क्वांटिटीजला मोजता येते अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. द मेजरेबल क्वांटिटीज आर नोन एज फिजिकल क्वांटिटीज. आणि फिजिक्स मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीची स्टडी करत असतो. ठीक आहे. तर मग डिस्टन्स ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्सची डेफिनेशन बघायची आपल्याला. डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअली काय असते, डिस्प्लेसमेंट म्हणजे ही नवीन फिजिकल क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, स्पीड म्हणजे काय असते, व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये डिफरन्स काय आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे या व्हिडिओ मध्ये बघायच्या आहेत. तर मोशनची स्टडी करण्यासाठी आपल्याला ह्या 5 बेसिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आपल्याला बघायच्या आहेत. फंडामेंटल म्हणजे वेगळं आहे, 11th स्टँडर्डच्या हिशोबाने जर आपण गेलो तर फंडामेंटल क्वांटिटीज हे वेगळे आहे. पण बेसिक गोष्टी आपल्याला, बेसिक फिजिकल क्वांटिटीज हे आपल्याला ह्याच बघायच्या आहेत. ठीक आहे. तर आपण बघू, डिस्टन्स पासून सुरुवात करू. मोशनच्या स्टडीसाठी आपल्याला जे काही इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहेत त्या पहिले फिजिकल क्वांटिटीज आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलेल्या आहेत. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, असेलरेशन आणि त्यांच्यामधला डिफरन्स काय आहे ते सुद्धा बघायचं आहे. तर बघा आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला 2 टर्म बघायचे आहेत, 2 फिजिकल क्वांटिटीज बघायचे आहेत. पहिली आहे डिस्टन्स आणि दुसरी आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आपला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा आपला ऑब्जेक्ट आहे ए पोझिशनला. हा ऑब्जेक्ट सुरुवातीला ए पोझिशनला आहे. हा ऑब्जेक्ट इथं गेला, इथं गेला, इथं गेला, इथं गेला, इथं गेला, इथं गेला, पुन्हा इथं जाऊन हा बी पोझिशनला गेला. ठीक आहे. तर या ऑब्जेक्टनं आता ऑब्जेक्ट इकडे चालला म्हणजे ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करायला, पोझिशन चेंज करायला. आपल्याला लक्षात येते की सुरुवातीला ए पोझिशनला असेल तर मग इथं काहीतरी सी पोझिशन, डी पोझिशन अशा 7 पोझिशन चेंज करत 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 फायनली ऑब्जेक्ट कुठे गेला, बी पोझिशनला गेला. ठीक आहे. तर मग ए पासून तर बी पर्यंत जाताना या ऑब्जेक्टनं किती लेंथ ऍक्च्युअली कव्हर केली, ठीक आहे, किती लेंथ कव्हर केली, त्या लेंथला आपण काय म्हणतो, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, द ऍक्च्युअल पाथ और द ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्या ऑब्जेक्टनं ऍक्च्युअल डिस्टन्स किती, ऍक्च्युअल लेंथ किती कव्हर केली ड्युरिंग द मोशन. मोशन मध्ये त्या ऑब्जेक्टनं किती लेंथ कव्हर केली त्या लेंथला आपण काय म्हणाल, डिस्टन्स म्हणाल. म्हणजे लक्षात घ्या, आता इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स असेल आपलं, इथून एवढी लेंथ असेल 5 मीटर,
इथून तर इथपर्यंतची लेंथ असेल 6 मीटर, इथून तर इथपर्यंतची असेल हे बघा सी डी ई एफ जी एच आणि बी. ठीक आहे. ऑब्जेक्ट कसा गेला, पहिले ए पासून तर सी पर्यंत गेला, त्यानंतर सी पासून तर डी पर्यंत गेला, डी पासून तर एफ पर्यंत गेला, एफ पासून सॉरी डी पासून तर ई पर्यंत गेला, ई पासून तर एफ पर्यंत गेला. तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स घेऊ आपण 8 मीटर. त्यानंतर पुन्हा हे डिस्टन्स घेऊ आपण 4 मीटर, हे 2 मीटर, हे 2 मीटर आणि हे पुन्हा हे सुद्धा 2 मीटर. ठीक आहे. तर मग टोटल लेंथ ए पासून तर बी पर्यंत जाताना या ऑब्जेक्टनं टोटल लेंथ किती कव्हर केली, ही जी काही टोटल लेंथ असेल ती टोटल लेंथ म्हणजे काय असेल, डिस्टन्स. ठीक आहे. तर मग ऑब्जेक्ट ए न टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, टोटल डिस्टन्स म्हणजे काय असते, टोटल लेंथ. तर मग ए पासून तर सी पर्यंत किती, 5 मीटर, 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, 14 आणि 8 22, 22 आणि 4 26, 26 आणि 2 28, 28 आणि 2 30, 30 आणि 2 32. तर मग या ऑब्जेक्टनं ए पासून तर बी पर्यंत जाताना डिस्टन्स किती कव्हर केलं, तर डिस्टन्स कव्हर केलं त्यानं 32 मीटर. लक्षात आलं. डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग द मोशन. मोशन मध्ये असताना ऑब्जेक्टनं टोटल किती लेंथ कव्हर केली, त्या टोटल लेंथला आपण काय म्हणतो, तर डिस्टन्स म्हणतो. तर मग हे जे काही एवढं डिस्टन्स कव्हर, हे जे काही एवढी लेंथ कव्हर केली, ही लेंथ किती आली आपली, 32 मीटर. आता हाच ऑब्जेक्ट आहे की सुरुवातीला ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला होता, ए पोझिशनला, आणि फायनली तो कोणत्या पोझिशनला गेला, बी पोझिशनला. तर मग ए पासून तर बी पर्यंत जाताना त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती झालं, सेकंड फिजिकल क्वांटिटी आहे ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन माहित पाहिजे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. काय सांगितलं की द मिनिमम डिस्टन्स, कमीत कमी डिस्टन्स कोणाकोणामधलं, इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं जे काही मिनिमम डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट. तर बघा इथून तर इथपर्यंत हे बघा, हे ए टू बी, ए बी, हे जे काही ए बी आहे ना, हे मिनिमम डिस्टन्स असेल आणि या मिनिमम डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी डिनोट करण्यासाठी याला जे काही नोटेशन आहे, तर नोटेशन कोणतं यूज करतो आपण, स्मॉल एस. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल लेटर एस. डिस्प्लेसमेंटला आपण कोणत्या लेटरनं डिनोट करतो, स्मॉल एस न डिनोट करतो. ठीक आहे. आणि आता जर समजा आपण हे मोजून पाहिलं एवढं डिस्टन्स किती आहे, मिनिमम डिस्टन्स ए पासून तर बी पर्यंतचं, हे असेल आपलं 6 मीटर. तर लक्षात घ्या हे 6 मीटर म्हणजे काय झालं, त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट. इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतचं कमीत कमी डिस्टन्स म्हणजे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इज नोन ऍज डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट म्हणू. तर मग इथं जे काही डिस्प्लेसमेंट असेल त्या डिस्प्लेसमेंट किती झालं ऑब्जेक्टचं, इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतचं हे 6 मीटर. ठीक आहे. लक्षात घ्या डिस्टन्सचं युनिट मीटरच असते आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट सुद्धा मीटर असते. डिस्टन्सचं आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट कसं आहे, सेम आहे, पण ऍक्च्युअली दोन्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, दोन्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय की ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग द मोशन. ऑब्जेक्टनं ए पहिल्या इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंत जाताना जेवढी काही टोटल लेंथ कव्हर केली त्या टोटल लेंथला आपण काय म्हणलो, डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. बघा एक्झाम्पल तेच आहे की ऑब्जेक्ट इनिशियली सुरुवातीला ए पोझिशनला होता, फायनली कुठे गेला, तो बी पोझिशनला गेला. पण त्या ऑब्जेक्टनं डिस्टन्स किती कव्हर केलं, तर डिस्टन्स कसं काढलं आपण, तर तो ऍक्च्युअल पाथ, त्या ऑब्जेक्ट जसा गेला तसं ऍक्च्युअल पाथची लेंथ मेजर केली आपण. ऍक्च्युअल पाथची लेंथ म्हणजे काय असते, तर डिस्टन्स असते. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. याची सुरुवातीची पोझिशन आणि अंतिम पोझिशन म्हणजे फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन याच्यामधलं जे काही मिनिमम डिस्टन्स आहे त्या मिनिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर या एक्झाम्पल मध्ये ऑब्जेक्ट ए पोझिशन पासून पहिले इनिशियली ए पोझिशनला होता, फायनली कुठे गेला, तो बी पोझिशनला गेला. तर मग त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं,
तर डिस्टन्स कव्हर केला 32 मीटर, हे आपण सगळी लेंथ मेजर केली. पण डिस्प्लेसमेंट किती झालं त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं 6 मीटर 6 मीटर 6 मीटर म्हणजे डिस्टन्स बिटवीन इनिशियल टू फायनल पोझिशन. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. तर नोट्स मध्ये तुम्हाला त्याचे डेफिनेशन ते सर्व मिळून जातील. ठीक आहे. ऍक्च्युली आपल्याला कन्सेप्ट समजले पाहिजे. बुक मध्ये नोट्स मध्ये डेफिनेशन सगळ्या गोष्टी आहेत, फक्त डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय याच्यामध्ये सिमिलॅरिटीज कोणत्या आहे. तर डिस्टन्सचं आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, सेम. डिस्टन्सला आपण मीटर मध्येच मोजतो, डिस्प्लेसमेंटला सुद्धा आपण मीटर मध्येच मोजतो. दोघांचं युनिट मेजरमेंटचं कसं आहे, सेम आहे. पण दोन्ही सेम आहेत का फिजिकल क्वांटिटीज, तर नाहीत. डिस्टन्स म्हणजे काय, तर ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट अँड डिस्प्लेसमेंट मीन्स मिनिमम डिस्टन्स कव्हर बाय द ऑब्जेक्ट. ठीक आहे. या दोन बेसिक हे जे काही डिफरन्स आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला हे माहित असलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डिनोटेड बाय स्मॉल लेटर एस. डिस्प्लेसमेंटला आपण नेहमी स्मॉल लेटर एस न डिनोट करतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वांटिटी किंवा आता या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल आपण आणखी एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल घेतो. हे माझं घर. ठीक आहे. ही आपली स्कूल. मी घरून निघालो. ठीक आहे. होम स्कूल. मी घरून निघालो. मी काय केलं, शाळेत गेलो, पुन्हा शाळेतून परत घरी आलो. तर माझ्या घरापासून तर शाळेचं डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. शाळेपासून तर घरापर्यंत डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. तर मग मला सांगा मी डिस्टन्स किती कव्हर केलं. घरून शाळेत गेलो 2 किलोमीटर, शाळेतून घरी आलो ते 2 किलोमीटर, म्हणजे माझा डिस्टन्स किती आहे, तर मी डिस्टन्स किती कव्हर केलं, तर 4 किलोमीटर. आता लक्षात घ्या माझं डिस्प्लेसमेंट किती झालं. मला सांगा माझी इनिशियल पोझिशन कोणती होती, ही एच म्हणजे होम. फायनल पोझिशन पण कोणती आहे, माझी तीच आहे. तर मग मला सांगा इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं मिनिमम डिस्टन्स किती व्हायला, माझं 0. तर लक्षात घ्या जरी माझं या एक्झाम्पल मध्ये डिस्टन्स मी 4 किलोमीटर कव्हर केलं तरी सुद्धा माझी इनिशियल पोझिशन हीच फायनल पोझिशन आल्यामुळे मी जे काही डिस्प्लेसमेंट इथं कव्हर केलं तर डिस्प्लेसमेंट किती आहे माझं 0 किलोमीटर. माझं काही डिस्प्लेसमेंट झालं का, तर नाही झालं. मग समजलं का तुम्हाला की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल लेंथ मी जेवढी ट्रॅव्हल केली, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंतचं मिनिमम डिस्टन्स. माझी इनिशियल पोझिशन कोणती आहे, याच्याच आहे. फायनल पोझिशन कोणती आहे, माझी याच्याच आहे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघू. याच एक्झाम्पलला आपण थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये बघू. आता मला सांगा मी घरून शाळेत गेलो, एका स्ट्रेट लाईन मध्ये गेलो. आता मला सांगा की इथं घरून शाळेपर्यंत जाताना मी डिस्टन्स किती कव्हर केलं, तर 2 किलोमीटर. डिस्टन्स किती असेल माझं इथं 2 किलोमीटर. आणि आता याच कंडिशनला माझं डिस्प्लेसमेंट सुद्धा किती असेल, मला सांगा इनिशियल पोझिशन होम टू फायनल पोझिशन स्कूल पर्यंत मी एका स्ट्रेट लाईन मध्ये जर गेलो, मग माझं मिनिमम डिस्टन्स पण किती राहिलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे तेवढंच राहिलं 2 किलोमीटरच. ठीक आहे. लक्षात आलं का की डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल लेंथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात आलं. आता हाच मार्ग थोडा बदलतो. आता दोन्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आलं ना. बघा मला घरून शाळेत जायचं होतं, पण शाळेत जाता जाता मी गेलो दुकानावर. ठीक आहे. मी मार्कर वगैरे घेतली तिथून पुन्हा मी शाळेत गेलो. तर मग मला सांगा की इथून तर त्या दुकानाचा डिस्टन्स असेल 1.5 किलोमीटर आणि त्या दुकानापासून शाळेचं डिस्टन्स असेल 5 किलोमीटर. तर मग मला सांगा होम घरापासून तर मला शाळेपर्यंत जाताना मी डिस्टन्स किती कव्हर केलं, हे 1.5 आणि हे अर्धा किलोमीटर, म्हणजे टोटल डिस्टन्स मी किती कव्हर केलं, हे किंवा हे सुद्धा 1.5 बघू आपण. ठीक आहे. हे किती झालं, माझं किती डिस्टन्स कव्हर केलं मी. डिस्टन्स म्हणजे 1.5 प्लस 1.5 किती होईल, 3 किलोमीटर. मी डिस्टन्स कव्हर केलं 3 किलोमीटर. आता माझं डिस्प्लेसमेंट किती झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. माझी इनिशियल पोझिशन कोणती होती, घरची. फायनल पोझिशन माझी कुठे आहे, स्कूल मधली. तर मग मिनिमम डिस्टन्स कोणतं असेल,
इथून तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन. मग जर समजा मी इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर मला माझं डिस्प्लेसमेंट भेटेल. आणि हे जर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स असेल 2 किलोमीटर. तर मग या केसमध्ये मी डिस्टन्स किती कव्हर केलं, हे 1.5 आणि 1.5 म्हणजे 3 किलोमीटर. पण माझा डिस्प्लेसमेंट किती झालं इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंत 2 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल या ठिकाणी 2 किलोमीटर. तर ह्या दोन क्वांटिटीज आहेत, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं? बेसिक गोष्टी आहेत, बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. या गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या असतील. आता हे लक्षात ठेवायचंच आहे की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे